हे वाद्याला आमच्या पालघरमध्ये तारपा असं वाद्य म्हणतात. पालघरचा टारपा नागपूरला वाजला आणि वाजला तर वाजला पूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभर गाजला. हो मित्रांनो, नुकतंच नागपूर या ठिकाणी ट्रायबल फॅशन शो 2025 नावाचा एक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्देश होतं आपल्या आदिवासी संस्कृतीमधील विविधता एका मंचावर सादर करण्याचं. या स्पर्धेमध्ये 30 पेक्षा जास्त जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेरील देखील 100 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. आणि ह्या स्पर्धेमध्ये आपल्या पालघरच्या प्रेक्षकांवर, आपल्या पालघरच्या लोकांच्या मनावर राज्य करणारे हे 4 दिग्गज चेहरे सुद्धा सहभागी झालेले होते. आपल्या पालघरचे कलाकार विविध गाणे, विविध शॉर्ट फिल्म आणि विविध रील्सच्या माध्यमातून आपल्या पालघरकरांचे नेहमीच एंटरटेनमेंट करत असतात. पण आज जेव्हा आपली स्थानिक संस्कृती जगासमोर सादर करण्याची वेळ आली, तेव्हा ह्या संधीचं सोनं करत नागपूर ट्रायबल फॅशन शो 2025 ह्या स्पर्धेमध्ये आपल्या पालघरचं साधं राहणीमान, आपली साधी संस्कृती आणि आपल्या तारप्याचं मधुर आवाजाचं सादरीकरण करत ह्या स्पर्धेमध्ये प्रथम विजेतेपद मिळवून आपल्या पालघरचं आणि आपल्या संस्कृतीचा दर्जा वरच्या पातळीवर नेऊन पोहोचवलेला आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी रवी सातपुते, किरण वरठा, पायल वरठा आणि लक्ष्मी सातवी यांच्या ह्या यशासाठी अभिनंदन करतो. जय आदिवासी, जय जवाहर.